हॅलो गाई, तर तुम्ही बघू शकता मी आज मटण आणलेलं आहे। मी मटणाची एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जी अगदी सोपी आणि खूप छान लागते। तर मी तुम्हाला मटण पुलाव कसं बनवायचं माझ्या पद्धतीने ते दाखवणार आहे, ठीक आहे। तर आपण सगळ्यात पहिला बासमती तांदूळ घ्यायचे, हे 2-3 पाण्यात धुवून 1 तासासाठी फुगत ठेवूया आपण। त्यानंतर मटण स्वच्छ धुवून घेऊया। फोडणीसाठी आपण अद्रक, लसूण आणि कांदा घेतलेला आहे। इथे आपण पातेलं ठेवलेलं आहे, तर तेल टाकूया। तेल गरम झाले, अद्रक लसूण टाकूया आणि कांदा टाकूया। कांदा पण छान शिजवून देऊ व्यवस्थित। कांदा व्यवस्थित शिजलाय, आपण याच्यामध्ये आता हळद टाकूया, आगरी मसाला आणि गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 1 मिनिट व्यवस्थित त्याला शिजवून देऊया मसाल्यांना। मी एक छोटा बटाटा पण घेतलेला आहे, माझ्या मिस्टरांना आवडतो बटाटा टाकलेला। मसाला व्यवस्थित शिजलाय, आता आपण याच्यामध्ये मटण आणि बटाटा टाकूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण व्यवस्थित मटण मिक्स करून घेतलं। आता 2 मिनिटं आपण स्लो गॅसवर असं शिजवून देऊया आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि कुकरला शिटी लावून घेऊया। मटण व्यवस्थित आपण परतून घेतलंय, आता आपण कुकरमध्ये टाकूया। मटण आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। गरम पाणी घ्यायचं। आता आपण मीठ टाकूया त्यात आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया। मीठ टाकते, आता आपण याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊया। इकडे आपण मटण शिजत ठेवलंय। इथे मी खडे मसाले घेतले, बघू शकता। इथे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरची। पातेल्यामध्ये आता तेल टाकणार आहे आणि कांदा टोमॅटो शिजवून घेऊया आपण। त्याच्यामध्ये तेल टाकूया। मी तोच पातेला घेतला ज्याच्यामध्ये मटण शिजवलेलं, तोच तेल टाकू। अद्रक लसूण टाकूया, मिरची, कांदा, कांदा शिजवून देऊ व्यवस्थित। आता आपण टोमॅटो टाकूया।
व्यवस्थित आता आपण हे एकदम छान शिजवून देऊ. झाकण देऊया आणि शिजायला ठेवूया. अजून 2 मिनिटं शिजवून देऊया आपण कांद्याला. बघू शकता मटण कसं झालंय बघूया आपण. मटण शिजलेलं आहे. कांदा शिजला व्यवस्थित. आपण याच्यामध्ये आता हळद आणि आगरी मसाला, आणि बिर्याणी मसाला टाकूया. आता आपण हे जे बासमती तांदूळ धुवून ठेवले होते ते टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मटण बघू शकता छान झालंय. वाव. आता आपण जो हा रस्सा बनवलाय तो आपण भातामध्ये टाकूया. भात आता आपण कुकरला लावूया मटण आणि भात सोबत. चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ आपण मटणामध्ये पण टाकलं होतं, तर भातामध्ये टाकताना जास्त नाही टाकायचं, आपल्या अंदाजानुसार टाकायचं. तांदूळ टाकायचं आपण. आता हे जे मटण बनवलेलं आहे ते टाकूया आपण. वरून तांदूळ टाकू परत. आता याच्यात गरम पाणी टाकू आपण. आणि कुकरला 2 शिट्टी काढून घेऊया. बघू शकता भात तयार आहे. जेवणाचं ताट तयार आहे. कलर बघा किती छान आलाय. थँक्यू.